आली आली भाग्यलक्ष्मी शत्रूची दुखरी नस बरोबर शोधायची आणि तिच्यावर असा आघात करायचा तो पांगळाच झाला पाहिजे. आपल्याशी लढण्याच्या परिस्थितीत उरताच कामा नाही. मग विजय आपलाच. धनाजीरावांच्या बाबतीत मी हेच करतोय. वा 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 बाप्पाजी वा. म्हणजे आपला राजनैतिक पक्ष सगळ्या निवडणुका जिंकू शकतो याची मला खात्री पटली. म्हणून अगोदरच तुमचं अभिनंदन. बाप्पाजी बाप्पाजी कांताचा काही शोध लागला का? नाही रे धर्मा, अजून काही शोध लागलेला नाही. धर्मा रे, का केलं रे तुझ्या वडिलांनी असं? का धर्मा, तू कुठे निघालास? कांताला शोधायला. तू कुठेही जाऊ नकोस. तू आता इथंच राहायचंस. मी माझ्या सगळ्या माणसांना कामाला लावतो. आपण दोघं मिळून शोधू रे कांताला. पण नाही आणि बीन नाही. उद्या कांता परत आली आणि तिने विचारलं धर्मा कुठे, तर मी काय उत्तर देऊ रे तिला? आणि धर्मा, या उतार वयात मुलांपासून लांब राहणं सोसवत नाही रे. माझं एवढं म्हणणं आई, विनंती करतोय तुला, नाही म्हणू नको. माझ्यासाठी, तुझ्यासाठी. बेटा त्या घरामध्ये सुखी होणार नाहीस तू कधी. हवं तर हा बाप हात जोडेल तुझ्या समोर. बाबा असं करू नको. हे कुकुके, एवढंच तुझ्या हक्काचं आहे पोरी. कसला वनवास आलाय पोरांच्या नशिबी. उदात्या, वनवास असं नाही म्हणायचं. हो वनवास नाही तर काय म्हणायचं याला भाऊ. ही जागा बघा, गुराढोरांच्यात राहायला पाठवलंय पोरांना. अहो माणसासारखी वागणूक मिळावी एवढी बी योग्यता नाही भाई त्यांची. भाऊ काका, मला इथे राहावं लागतंय याबद्दल जराही तक्रार नाहीये माझी. त्यांची काय चूक आहे हो? माझं मंत्रीपद गेलं कमीने. साखर घोटाळा प्रकरणात माझा नाहक बळी गेला. ते तर होणारच ना. मंत्र्यांनी कामं करायची ती सोडून भटजींनी करायचे उद्योग चालू ठेवलेत. संजयचं आणि काशीचं लग्न लावलं. हे सगळं केल्यावर तुमचं मंत्रीपद कसं टिकून राहील? हे सगळं घडतंय ना ती कार्टी या घरात आल्यापासून. ती या घरात आल्यानंतरच माझा धर्म हे घर सोडून गेलाय. पण काशीच्या पायगुणामुळे सगळं चांगलंच होत होतं. तू त्यांना घराबाहेर काढून नोकरांच्या खोलीत पाठवलंस. काशीला सुनेचं मानपान दिलं नाहीस. काशीला सुनेचं मानपान मिळावा ही गिराया याची इच्छा तू पुरी केली नाहीस. गुरुवाईचा शब्द पाळला नाहीस. कामिनी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. काशीला सुनेचा मानपान दे. ती लक्ष्मी आहे या घरची. अडलंय माझं खेटर. ती लक्ष्मी आहे म्हणे आणि मी कोण अवदासा? तुम्ही जर का मला सारखं बोलणार असाल आणि तिला डोक्यावर घेऊन नाचणार असाल ना तर मला सहन नाही व्हायचं. आताच मी त्या दोघांना गोठ्यात पाठवलं राहिला. ते अवलक्षणी पाय मला माझ्या घरात नकोत.